हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे स्वागत करतोय तुमच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, त्या व्हिडिओमध्ये आपण जव्हारला गेलो होतो आणि जव्हारला आपण बऱ्याचशा एक म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटीज पण केल्या. म्हणजे VR बघितलं मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर मी हातामध्ये फर्स्ट टाइम माझ्या अंगावरती घोरपड खेळवली आणि एका दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेलो, ते पण फर्स्ट टाइम म्हणजे इन्व्हिटेशन आलं होतं. तर ते सगळं कालचा जो क्षण होता ना, कालचा जो मुवमेंट होता तो खूप चांगला होता. आणि आज पुन्हा एकदा आपण आलेला आहे जव्हारमध्ये, म्हणजे बॅक टू बॅक. काल येऊन गेलो आणि आज पुन्हा एकदा हा ब्लॉगची सुरुवात करतोय मी जव्हारमधून. आणि जव्हारमध्ये आज माझ्यासोबत सावीला पण घेऊन आलो आहेत. तर सावी आणि मी एका कामासाठी आलेले आहेत, पण सोबतच जर सावीला जव्हार सुद्धा दाखवायचं आहे, तर जर झालंच तर राजवाडा सुद्धा बघायचा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज जव्हार बघणार आहेत आणि जव्हारमध्ये जे आपले थोडेफार मित्र वगैरे आहेत त्यांना पण भेटणार आहेत आणि मी कोणत्या कामासाठी आलेला आहे ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर चला टाइम न करता आपण निघूया जव्हारकडे. जव्हारमध्ये ऑलमोस्ट मी पोहोचलेलो आहे, पण आता इथून जाऊया आणि ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचूया. तर मित्रांनो, ज्या कामासाठी मी आलो होतो, आपण निघालो होतो, ते पोहोचलोय आपण त्या ठिकाणी. तर आता दाखवतो तुम्हाला त्यांच्या घरी आलोय आणि त्यांचं घर एकदम सुंदर आहे. म्हणजे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची एक पूर्ण आठवण आली तिथे मला. सगळे मावळे वगैरे आणि तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीचं घर आहे ते. मला तर पर्सनल खूप जास्त आवडलं. तर दाखवतो मला एक मिनटं. हे बघा, महाराजांची सुंदर अशी प्रतिमा, लाईट वगैरे आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी. आणि इकडे छोटे छोटे पोपट हे त्यांनी बाहेरनं मागवलेले आहेत, आपल्या अदर कंट्रीचे आहेत, ठीक आहे, आपल्या देशातले नाही आहेत. त्याच्यानंतर इकडे पूर्ण महाराजांचा हे विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि हे मावळे बघा कशा पद्धतीने इथे लावलेले आहेत. बघा, हे बघा, इथे महाराज आहेत, हे मावळे आहेत सगळे, सुंदर असं. आणि अजून खास दाखवतो ते म्हणजे राजमुद्रा. बघू शकता, टीव्हीच्या समोरच राजमुद्रा लावलेली आहे सुंदरशी. आणि तलवार आहे, इकडनं पण तलवार आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे आपले लोक आहेत, महाराजांना खूप मानणारे आहेत. पण काही गोष्टी आहेत म्हणजे आपण फक्त सोशल मीडियावर करतो, सातत्यात उतरवत नाही. पण हे बघा, एक जिवंत उदाहरण आहे माझ्यासमोर की आपण ती गोष्ट आपण रिअल लाईफमध्ये सातत्यात उतरवली. जे आपण महाराजांना मानतो, आपण आपल्या घरामध्ये नेहमी वेगवेगळे इंटेरियर करतो, वेगवेगळ्या डिझाईन्स करतो. पण ही अशी डिझाईन मला खूप म्हणजे युनिक वाटली आणि त्यांनी मला फोटो दाखवलेला होता आणि मी आता प्रत्यक्षात बघतोय तर मला खूप भारी वाटतंय. आणि हा लवकरच आपण आपला जो रायडिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये एकत्र दिसणार आहेत. त्याची गाडी कुठे आहे? अच्छा, सर्व्हिस सेंटर आहे. तर तुम्हाला गाडी दाखवली असते. आता त्यांना स्पोर्ट्स बाईकची खूप जास्त आवड आहे, तर त्यांच्याकडे दरवर्षी ते काही ना काही नवीन गाडी घेत असतात. तर लवकर ते पण आपण दाखवू. आता हळूहळू आपण कॉन्टॅक्ट वाढतोय आपला. आणि ज्या गोष्टीसाठी आलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला नंतर दाखवतो. काही हे खतरनाक आहे, हे बघा, तुम्हाला दाखवता. हे बघा, हे काय आहे, हे बघा, जबरदस्त. आणि फिश टँक पण आहे इकडे. तसं दादा आहेत तुमच्या पेट लवर आहेत, तर त्यांना खूप एनिमल्स आवडतात. फिश आहेत तिकडे, हे आहे. आणि कालची आपली जी घोरपड बघितली ना, ती पण ह्यांचीच आहे, ठीक आहे. मला हे पर्सनल लेवलला खूप जास्त आवडलं, मस्त वाटतं, एकदम भारी. इथे आम्ही आलो होतो आणि आता अचानकच समोर आहे साप भेटलाय. तर दादांना आवड आहे एनिमल लवरची. आता बघूया. कुठे गेला? आउटरला काहीच नाही आणि हे थंडावा आहे ना इथं. आपण जाळी लावून टाकूया तिथे. मला भीती तेच वाटते पोरांची. साप गेला मित्रांनो. आम्ही गेलो होतो बघायला, पण तेवढ्यात साप आतमध्ये बिळात घुसलेला होता. मग सापाला जास्त त्रास नाही दिला आम्ही आलो निघून मागे. मी सगळे असे धावत गेले जसे काय आता साप भेटणारच आहे. जाम म्हणजे होता साप, पण आम्हाला भेटला नाही, दिसला नाही आम्हाला. काही जव्हारमध्ये आहे आपण, जव्हारमध्ये. आणि जे पण कोणी बघत असेल जव्हारमधून किंवा जव्हारमध्ये येत असतील तर हे बघा, इथं सेटअप काय आहे दादांचा. इथे काम आणि वरती लाईव्हमध्ये दिसतं टीव्हीवर सगळं. हे बघा, एवढं खतरनाक काम आहे. म्हणजे तुम्ही पण बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये काय काम चाललं आहे ते इथल्या बसल्या अशा पद्धतीने. आणि इकडे मायक्रोस्कोपमध्ये काम होते, इथे सगळं दिसतंय. मित्रांनो, आपलं काम तर झालेलं आहे, आता जेवायला आलं. आणि जेवणासाठी आम्ही आलेलो आहे जव्हारमध्ये रामीन हॉटेलमध्ये. वसून कुठे आहे, तिकडे आहे का?
तर हे बघा हॉटेल, हे असं हॉटेल आहे ठीक आहे. आणि थंडावात आहे ह्याच्यामध्ये. आणि मला एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये मी चप्पल घालावलं तर मला कसं तरी वाटतं. म्हणजे ठीक आहे बाकी सगळे पण घालावले पण मला असं सवय नाही म्हणजे चप्पल वगैरे घालून जायचे कसं चांगल्या जागेवरती जेवायच्या ठिकाणी. पण ठीक आहे आपण हॉटेलमध्ये आलो चप्पल घालावलं तर चालेल. आता जेवूया आणि बघूया मेनूमध्ये काय असेल ते. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जव्हारच्या जुन्या राजवाड्यामध्ये आणि माझ्यासोबत आकाशदादा पण आहेत. तर आज आकाशदादा आम्हाला सैर करवतील जुन्या राजवाड्याची. आणि जी माहिती असेल ती आकाशदादापेक्षा चांगलं कोण देईल मला नाही का. तर त्यांना तर माहितीच असेल राजवाडा कसा आहे ते काय ते तर इथेच आहेत इथलेच आहेत. तर त्यांना चांगलीच माहिती आहे. तर हे बघा राजवाड्यामध्ये आलो आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो मी राजवाडा कशा पद्धतीचा आहे. आणि माझा फर्स्ट टाईम मी पहिल्यांदाच आलेलो आहे. म्हणजे नवीन राजवाड्यामध्ये गेलो होतो पण जुन्या राजवाड्याचं बरेचसे वैशिष्ट्य आहेत आणि ती वैशिष्ट्य आज जवळून बघायला भेटतील मला. तर चला बघूया एक्सप्लोअर करूया हा जुना राजवाडा.